नमस्कार, मी संगीता ढोले किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला जर मटण बिर्याणी खाण्याची इच्छा झाली तर तेव्हा एकदम झटपट मटण बिर्याणी कशी बनवायची आणि सहज कोणालाही बनवता येईल इतकी सोपी, बाजूला तांदूळ न शिजवता एकत्रित कसं बनवायचं ते आपण बघूयात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे अर्धा किलो मटण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. बिर्याणी बनवण्यासाठी 2 मोठे टोमॅटो आणि त्याच साईजचे 2 कांदे बारीक करून घेतले आहेत. पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर, आले, लसूण, हिरव्या मिरचीला कट करून घेतला आहे. दगडी फूल, तेजपत्ता आणि थोडीशी इथे मी दालचिनी घेतलेली आहे. अर्धा किलो मटणसाठी अर्धा किलो तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 2 तास पाण्यात भिजत ठेवले होते. त्यानंतर त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. मी इथे बिर्याणी बनवण्यासाठी जाडबुडाचं पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये 250 ग्राम तेल टाकून घेतलेलं आहे. तेलाला गरम झाल्यानंतर सुरुवातीला लवंग आणि मिरे टाकून घेणार आहे. त्यानंतर दालचिनीचे तुकडे, त्याला पण छान असं फ्राय करून घ्यायचं. तेजपत्ता, हिरव्या मिरच्या उभ्या कट केलेल्या आहेत, कोथिंबीर आणि थोडेसं लसूण अद्रकची पेस्ट. त्यानंतर पुदिना टाकून घेऊयात. पुन्हा मी इथे थोडंसं कोथिंबीर ॲड करून घेते. बारीक चिरलेला कांदा इथे टाकून घेऊयात. आता हे सर्व मसाले एकदम छान असे फ्राय होण्यासाठी 10 ते 15 मिनिट लागतात. कांद्याला तळायला बराच वेळ लागत असतो. एकत्रित मटण बिर्याणी बनवली तर अगदी कमी वेळामध्ये होते. त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीरची तयार केलेली पेस्ट इथे ॲड करून घेतलेली आहे. इथे एक तांब्याभर पाणी बाजूच्या गॅसवर गरम करून घेऊयात. आपल्याला ते बिर्याणीमध्ये नंतर टाकून घेता येते. बघा, मसाला छान असा परतून झालेला आहे. एकदम छान परतून झालेला. आता मी त्यामध्ये बारीक केलेले टमाटर ॲड करून घेते. त्याला पण सुद्धा छान परतून घेऊया. इथे मी 1.5 ते 2 वाटी दही याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. दही टाकताना हे दही थोडंसं जास्त आंबट असलं तर बिर्याणीसाठी एकदम छान. तांदूळ टाकून घेऊयात. मी इथे बासमती तांदूळ वापरलेला आहे. बासमती तांदळाचा वास एकदम छान येतो आणि त्याची बिर्याणीसुद्धा एकदम मोकळी होते. अशा पद्धतीने या तांदळाला थोडंसं हलवून घेऊया. त्यानंतर हे शिजलेलं मटण तांदळाच्या नंतर ॲड करून घेऊयात. 2 चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्या. त्याचबरोबर गरम केलेलं पाणी 1 तांब्या गरम केलं होतं, परंतु अर्धा तांब्याच्या वरच इथे आपण पाणी टाकून घेणार आहोत. याला पाणी खूप जास्त असं लागत नाही. चम्मचने याला थोडंसं हलवून घेऊया. त्यानंतर मी इथे बिर्याणी मसाला ॲड करून घेत आहे. त्यामुळे खूप छान अशी चव येते. 1 चम्मच किचन किंग मसाला टाकून त्याच्यावरची 1 प्लेट झाकून 15 ते 20 मिनिट त्याला शिजवून घेऊयात. शिजली का चेक करूयात. मस्त अशी शिजून तयार झाली आहे आणि दिसायला पण एकदम मस्त झाली आहे. बघा, खूप
छान दिसते आणि तांदूळ पण एकदम लांब लांब आणि खूप असा मोकळा दिसत आहे. बघू शकता. बिर्याणी बनवून तयार झाली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.